हॅलो नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याबाबत तुमच्या ज्या काही अडचणी होत्या त्या सर्वांचं सोल्युशन मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत. मित्रांनो, आपण पोलीस भरतीचा सपोर्ट केला फोन केला होता. त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे त्यावर एक नजर टाकूयात. तर कॉल रेकॉर्डिंग तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायचे आणि आपले व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत पाहिजे. चला तर स्वागत आहे. आपल्या युजर आय डी पासवर्डसाठी 1 अंक डायल करा. आपणास छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करताना अडथळा येत असल्यास 2 अंक डायल करा. केलेल्या ॲप्लिकेशनबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी 3 अंक डायल करा. केलेल्या ॲप्लिकेशनमध्ये काही अडथळे असल्यास 4 अंक डायल करा. आपण केलेल्या अर्जाचा युजर आय डी विसरला असल्यास 5 अंक डायल करा. आपणास अधिक माहिती हवी असल्यास 6 अंक डायल करा. आपण पोर्टलवर दिलेल्या सपोर्ट ईमेल आय डीवर आपणास येणारा इश्यू डिटेलमध्ये लिहून इश्यूचा स्क्रीनशॉट, युजर आय डी व अर्ज क्रमांक यांची सविस्तर माहिती सपोर्टला मेल केल्यास टीम तुम्हाला आलेल्या शंकांचं निरसन नक्कीच करेल. तर मित्रांनो, पाहू शकता आपला जो प्रॉब्लेम होता त्याचं सोल्युशन आपल्याला मिळालेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्या सपोर्टला जो आहे तुम्हाला मेल करायचा आहे. तुमचा जो प्रॉब्लेम असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. त्यानंतर व्यवस्थित ते एक मेल लिहायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर मेल कसा लिहायचा त्यावर माहीत नसेल तर आपण त्यावर व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती येऊन चेक करू शकता. या व्हिडिओमध्ये डिस्कस करणे सोपे नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल. मित्रांनो, त्यानंतर महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तर पोलीस भरती फॉर्मबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. ज्यांचा फॉर्म चुकलेला आहे त्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आले आहे. मित्रांनो, हे अपडेटसाठी आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करून घ्यायचं. तर पाहू शकता युजर नेम आणि ईमेल आय डी बाबत. जर मित्रांनो पोलीस भरतीचा फॉर्म भरतेवेळी तुमचं ईमेल आय डी चुकला असेल किंवा तुम्हाला व्हेरिफिकेशनची लिंक येत नसेल तर तुम्हाला या ऑप्शनवर जायचं आहे. जसे तुम्ही या ऑप्शनवर जाताल तर आता इथे तुम्ही एक टीप पाहू शकता. ही सुविधा ज्यांचे ईमेल आय डी चुकले असलेत किंवा ज्यांना व्हेरिफिकेशन लिंक येत नाही त्यांच्यासाठीच आहे. हो मित्रांनो, ज्यांची व्हेरिफिकेशन लिंक 2 दिवस झाले असून सुद्धा येत नसेल त्यांच्यासाठी हे ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात प्रथम आता तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकावा लागणार आहे. तर जो तुमचा मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला गेट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर मी माझा मोबाईल नंबर टाकून घेतलेला आहे आणि डायरेक्ट गेट ओ टी पी करतो आहे. तर पाहू शकता खाली आता आपल्याला एक ऑप्शन आलेलं आहे. तर मित्रांनो, हे ऑप्शन आहे मोबाईल क्रमांक अस्तित्वात नाही किंवा या मोबाईल क्रमांकाचे व्हेरिफिकेशन अगोदर झालं आहे. तर मित्रांनो, पाहू शकता या मुलाचे व्हेरिफिकेशन अगोदर झालं आहे. तर मित्रांनो, तुमचं व्हेरिफिकेशन झालं नसेल तर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून ओ टी पी टाकून तुमचा व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशी होती प्रोसेस. त्यानंतर मित्रांनो, तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्हाला मदत कक्षावर जाऊन मेल करायचं त्यांना किंवा तुम्ही कॉलसुद्धा करू शकता. कॉल केल्यानंतर तुम्ही ईमेल आय डीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि त्यांना मेल करायचा आहे. किंवा तुमचे अजून काही प्रश्न असेल तर तुम्ही नेहमीचे प्रश्न या ऑप्शनवर जाऊन तुमचे जे प्रश्न असतील त्याचं उत्तर पाहू शकता. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला तुमच्या फॉर्म रिलेटेड जे कोणते प्रश्न असतील त्या सर्वांचं तुम्हाला इथे उत्तर मिळून जाईल. मित्रांनो, असा होता व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन असतो. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर अजून पोलीस भरती रिलेटेड जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की करू शकता, कारण की आपण त्यावर सर्वांचं सोल्युशन घेऊन येत असतो. चला तर भेटूयात.